पती बेरोजगार असला तरी मुलाला पोटगी द्यावीच लागेल। दिल्ली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा आपण पाहतोय। मुलाप्रती असलेली कायदेशीर नैतिक जबाबदारी टाळू शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आता जरी तुमचा पती किंवा ज्यांचा डिवोर्स होतोय त्यांचा पती बेरोजगार असला तरी मुलाला पोटगी ही द्यावीच लागणार आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्वाळा आपण पाहतोय जो दिल्ली कोर्टाने दिलेला आहे। एकंदरीतच जर कुणाचा डिवोर्स होत असेल आणि त्यामध्ये पोटगी दिली जाणार नाही असं सांगितलं जात असेल, कारण असेल की जो मुलगा आहे तो बेरोजगार आहे तरी सुद्धा त्याला पोटगी ही द्यावीच लागेल असं न्यायालयाने सांगितलंय। यापूर्वी त्यांनी निरीक्षण नोंदवलंय की मुलाप्रती जी कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे ती टाळू शकत नाही असं कोर्टाने नोंदवलं आहे। इकडे पालघर जिल्ह्यातील डहाणू इथे कथित लव्ह जिहादचं एक अत्यंत कळबळजनक प्रकरण समोर आलेलं आहे। डहाणूतील 2 सख्या बहिणींना एका विशिष्ट समुदायाच्या तरुणानं जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे। डहाणू इथल्या या प्रकरणात 1 जूनला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। मुख्य आरोपी सध्या फरार आहे। तर या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी थेट डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतलेली आहे। या प्रकरणाला कथित लव्ह जिहादचं स्वरूप असल्याचं स्पष्ट करत त्यांनी आरोपीच्या अनधिकृत मालमत्तांवरती तात्काळ बुलडोजर चालवण्याची मागणीही केलेली आहे। डहाणू पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती। 2 सख्या बहिणी याच्यामध्ये विक्टिम आहेत। रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत। ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेली आहे। आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे। या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात याचा मला विश्वास आहे। याच्यावरती पोलीस काम करतायत। त्याचबरोबरीने आणखीन काही करता येतंय। तो मुलगा ज्याने या 2 मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही।